हाय फ्रेंड, माझं नाव मोहिनी आहे. माझं वय 22 वर्षे आहे. 6 महिन्यापूर्वी माझं लग्न झालं होतं. माझा नवरा एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता. तो क्लर्क म्हणून काम करत होता. यामुळे लोकांशी त्याचा खूप संपर्क यायचा. आम्ही एका छोट्या शहरामध्ये राहत होतो. नोकरीमुळे माझा नवरा मला या शहरामध्ये घेऊन आला होता. माझा नवरा सकाळी 7 वाजता कामावर जायचा आणि संध्याकाळी 7 वाजता घरी यायचा. यामुळे दिवसभर घरामध्ये मी एकटीच असायची. आमच्या घराजवळच माझी लहानपणीची मैत्रीण आर्या देखील राहत होती. तिचं लग्नाचं वय झालं होतं, तरीही तिने लग्न केलं नव्हतं. यामुळे तिच्या घरचे तिच्यावर खूप नाराज होते. मी तिला सतत म्हणायची माझं ती मला सतत म्हणायची माझं एका मुलावर प्रेम आहे आणि तो मुलगा खूप माझ्याजवळच राहत आहे. मी तिला म्हणायचे, कोण आहे तो मुलगा? मला दाखवून दे. तुझ्याबद्दल मी त्याच्याशी बोलेल आणि त्याला तुझ्याशी लग्न करायला सांगेल. माझ्या अशा बोलण्यावर आर्या खूपच हसायची. ती असं का हसते हे मला त्यावेळी कळतच नव्हतं. माझा नवरा घरी नसल्यावर मी तिला गप्पा मारण्यासाठी बोलवायचे. यावेळी बराच वेळ ती माझ्याजवळ थांबायची आणि बराच वेळ आमच्या लग्नातील फोटोचा अल्बम बघण्यासाठी मागायची. ती जास्त वेळ माझ्या नवऱ्याच्या फोटोकडेच पाहत बसायची. माझ्यासमोर माझ्या नवऱ्याची खूपच स्तुती करायची. यामुळे मला संशय वाटू लागला की तिचा खरा प्रियकर आपला नवरा तर नसेल ना? हा प्रश्न मनात सतत येत असे. तिच्या मनात आपला नवरा असू नये असं मला वाटत होतं. एकदा मी तिचा फोन सहज पाहण्यासाठी घेतला, तेव्हा त्या फोनवर माझ्या नवऱ्याचे खूप फोन येऊन गेले होते. तेव्हा मला खात्री झाली की आर्याचा पूर्वीचा प्रियकर माझा नवराच असणार. त्यावेळी मी तिला काहीही बोलले नाही. माझ्या नवऱ्याचं आणि तिचं कोणतं नातं आहे हे मला प्रत्यक्षात जाणून घ्यायचं होतं. यामुळे सध्या मी शांत बसली होती. आठवड्यातून एक दिवस माझ्या नवऱ्याला सुट्टी असायची. त्यावेळी ती खूपच नटून आमच्या घरी यायची आणि माझ्याकडे पाहून माझ्या नवऱ्याला खूपच ऐटीत बोलायची. मी थोडी कामात गुंतले की ती त्याच्याजवळ जायची आणि कानामध्ये काहीतरी सांगायची. माझ्या नवऱ्याला अनेक वेळा मी याचा जाबही विचारला होता, पण तो तिच्याबद्दल सांगण्यास टाळाटाळ करत असे. त्याला वाटायचं आपलं काही समजलं तर आपली बायको घरातून निघून जाईल. यामुळे तो मला तिच्याबद्दल काहीच बोलत नव्हता. एके दिवशी मी बाजारात भाजी आणण्यासाठी गेली होती आणि मला घरी यायला थोडा उशीरही झाला होता. घराजवळ आले तेव्हा घराचा दरवाजा आतून लावलेला होता. दरवाजाच्या बाहेर तिची चप्पल होती. आता मला खात्री पटली की ही नक्कीच आपल्या नवऱ्याबरोबर आतमध्ये काहीतरी. मी थोडी पुढे गेले आणि दरवाजाला कान लावला, तेव्हा त्या दोघांचा आवाज मला स्पष्टपणे ऐकू येऊ लागला होता. ते एकमेकांना खूप विचित्र भाषेत बोलत होते आणि आतमध्ये वेगळीच मजा करत होते. मी माझ्या मैत्रिणीला माझ्या नवऱ्याबरोबर रंग्यात पकडले होते. थोड्या वेळाने मी कडी वाजवली तेव्हा ती कडी उघडायला तयारच नव्हती. थोड्या वेळाने माझ्या नवऱ्याने आर्याला पाठीमागच्या दरवाजातून काढून दिले आणि त्याने हळूवारपणे दरवाजा उघडला. यावेळी मी माझ्या नवऱ्याला खूप बोलली आणि आर्याची चप्पल दाखवली. तुम्ही दोघे मला काय वेडी समजता की काय? तुम्ही लाज चव्हाट्यावर सोडली आहे. तुमच्याजवळ मी आजपासून राहणारच नाही. माझ्यासमोर माझ्या मैत्रिणीला नको ते. माझ्या नवऱ्याला खूप बोलल्यावर त्यांनी माफी मागितली आणि मला म्हणाला, तुझी मैत्रीण आर्या मला सोडायला अजिबात तयार नाही. मी तिला खूप समजावलं आहे आणि लग्नाचाही सल्ला दिला आहे, पण ती काही ऐकतच नाही. यामुळे तिला आजपासून आपल्या घरी येऊ देऊ नकोस. त्यावेळी मी आर्याच्या घरी गेले आणि तिच्या आईबाबासमोर तिला सुनावले. तेव्हापासून माझी जवळची मैत्रीण असणारी आर्या माझ्या घरी यायची बंद झाली होती आणि माझ्या नवऱ्यालाही वेगळ्या भाषेत तिच्यापासून लांब राहण्यास सांगितले होते.